खाजगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तयारी केली आहे। या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आता कुणीही कुठेही आणि केव्हाही खाजगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाहीत। यासाठी सर्वप्रथम त्याला नोंदणी करावी लागणार आहे। एवढंच नाही तर आता 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे। याविषयीच पुण्यात पालकांचे 2 मतप्रवाह ऐकायला मिळाले। काही पालकांना खाजगी कोचिंग क्लासेस हे बंद असावेत आणि काहींनी कोचिंग क्लासेसची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। पालकांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। 16 वर्षाखालील मुलांना आता कोचिंग क्लास जाण्यासाठी केंद्र सरकारने बंदी आणलेली आहे। कोचिंग क्लास अशा पद्धतीने बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देऊ नये अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना खरं तर केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या आहेत। सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की शाळा शिकत असताना मुलांना आता क्लासेसची सुद्धा सवय लागलेली आहे आणि त्यामुळे शाळेपेक्षा जास्त अभ्यास हा क्लासेसमध्ये होतो अशा प्रकारचा एक प्रवाह आपल्याला मुलांमधनं ऐकायला मिळते। पालकांना नेमकं काय वाटतं या निर्णयाविरोधात पालकांचं नेमकं काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत। हे सगळं ऐकलेलं असेल तुम्ही की 16 वर्षाखाली जी मुलं आहेत त्यांना आता ट्युशनची गरज नाही, त्यांना पाठवू नका असं केंद्र सरकार म्हणते। खरं तर सरकारची धोरणं जी ठरतात ना ती खूप कॉन्ट्राडिक्टरी धोरणं असतात। स्वतः धोरणं करायची आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करायची नाही। बेसिक नॉलेज तुम्ही देता तेव्हा त्या बेसिकमध्ये मुलांना शिकवण्यासाठी पालकांना कुठेतरी मदतीची गरज असते। जेव्हा की जर्मन लँग्वेज हे आम्ही पालक शिकवू शकत नाही, अशा वेळेला आम्हाला क्लासची मदत लागतेच। इथे धादांतपणे मला असं म्हणावंसं वाटतं की सरकार स्वतःची जबाबदारी झटकते, कारण या ट्युशनचं वाढतं जे प्रस्थ आहे त्या सगळ्या प्रस्थाला कारणीभूत एक प्रकारे सरकार आहे। शिक्षकांच्या क्वालिटी नसल्यामुळे मुलांना आणि पालकांनाही या सगळ्याचा आधार घ्यावा लागतो। सरकारने याचा परत एकदा विचार करावा आणि पहिल्यांदा CBSE, ICSE आणि SSC बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षक पात्रतेवरती पहिल्यांदा फोकस करण्याची जास्त गरज आहे। त्यांना कोचिंगची गरज असते, पण ते सुद्धा की किती प्रमाणात आणि किती त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचं प्रमाण किती असावं की फक्त क्लासवरच अवलंबून मग शाळेला काही किंमत नाही असं नाही। पहिलं प्रथम शाळेत मग नंतर तुम्ही कोचिंग क्लासचा आधार घ्यावा जो थोडासा लागतो। कोणालाही ट्युशनची गरज नाही, कारण जी कोणी शिक्षक आहे ते पूर्ण वेळ त्या विद्यार्थ्यांवरती खर्च करत असतो, मेहनत घेत असते। त्यांनाही माहीत आहे ते विद्यार्थी कुठपर्यंत जाऊ शकते आणि यात पालकांची पण थोडीशी चूक आहे। अपेक्षांचं ओझं घेऊन आणि समाजात वावरण्यासाठी माझं एक स्टेटस पाहिजे, यासाठी माझा मुलगा अमक्या क्लासला जातो आणि त्यात बड्या मारतो, 13 तास अभ्यास करणार, 14 तास अभ्यास करणार। पण अल्टिमेट गोल काय, साधा जे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जे बेसिक एक्झाम घेत आहे त्यातही क्वालिफाय होत नाही आणि नाही ती अपेक्षा घेऊन लोक पुढे जात असतात। तर या निर्णयानंतर 2 विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। मी 5वीत आहे, माझं वर्ष 10 आहे। तर मी या बोलण्याच्या आहे की आपण ट्युशन बंद नाही करायला पाहिजे, कारण की जेवढा अभ्यास शाळेत घेतात तेवढा दुप्पट अभ्यास ट्युशनमध्ये घेतात आणि जेवढा अभ्यास ट्युशनमध्ये होतो तेवढा घरी नाही होत। मग ट्युशनमध्ये होतो तेवढा परीक्षेत पण आपल्याला चांगले मार्क पडतात, नाही तर घरी आपल्याला करूशी नाही वाटत अभ्यास आणि आपण नुसतं खाली खेळत असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।